नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वर्षाचा पहिला गुरुवार स्वामी समर्थांची ही एक सेवा करा, वर्षभर सुख शांती लाभेल. आजचा दिवस सामान्य नाही. आज आहे या वर्षाचा सुरुवातीचा पहिला गुरुवार. असं म्हणतात, ज्या दिवसाने वर्षाची सुरुवात होते तो दिवस संपूर्ण वर्षाचा मार्ग ठरवतो. आणि जेव्हा वर्षाची सुरुवात गुरुवार असते तेव्हा समजून घ्या की स्वामी समर्थ स्वतः आपल्याला हाक देत आहेत. आज मला आठव, आज माझी सेवा कर. आजची स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, ती आहे संपूर्ण वर्षासाठी आशीर्वादाची सुरुवात. गुरुवार आणि स्वामी समर्थांचे काय महत्त्व आहे? गुरुवार हा गुरुचा दिवस आणि स्वामी समर्थ म्हणजे साक्षात गुरुतत्व. स्वामी समर्थ हे फक्त मूर्ती नाहीत, ते जिवंत अनुभूती आहेत. अनेक लोक म्हणतात, मी काही मागितलंच नाही, पण स्वामींनी सगळं दिलं. कारण स्वामी शब्दापेक्षा भाव पाहतात आणि विधीपेक्षा श्रद्धा. गुरुवारी केलेली स्वामी सेवा मनाला शांत करते, घरात सकारात्मक ऊर्जा मानते आणि अडलेले मार्ग मोकळे करते. वर्षाच्या पहिल्या गुरुवारचं विशेष फल. शास्त्रात सांगितलं आहे, वर्षाच्या पहिल्या दिवशी पहिल्या गुरुवारी केलेली साधी सेवासुद्धा अनेक पटीने फळ देते. आज केलेली प्रार्थना हळूच वर्षभर आपल्यासोबत चालत राहते. आज स्वामींना जे सांगाल ते स्वामी विसरत नाहीत. म्हणून आज मनात राग ठेवू नका, मत्सर ठेवू नका, भीती ठेवू नका. आज फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवा. कारण स्वामी समर्थ भक्तावर कधीच अविश्वास दाखवत नाहीत, ते भक्तांवर नेहमी कृपा करतात. वर्षाच्या पहिल्या गुरुवारी करायचा सोपा उपाय. आता मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगते. हा उपाय कोणालाही करता येईल. सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा. एक दिवा लावा. तुपाचा असेल तर उत्तम, नसेल तर तेलाचाही चालेल. फक्त मनात भाव आणि श्रद्धा ठेवा. एक पिवळं फूल घ्या किंवा फक्त अक्षताही चालतील. जर पिवळं फूल नसेल तर अक्षता घ्या. डोळे बंद करा आणि 3 वेळा शांतपणे म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. यानंतर मनात असा संकल्प करा, स्वामी, हे वर्ष माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आणि सगळ्यांसाठी शांततेत, आरोग्यात आणि समाधानात जाओ. चुका झाल्या असतील तर माफ करा आणि योग्य मार्ग दाखवा. बस एवढीच प्रार्थना करा. याहून अधिक काहीच करायची गरज नाही. स्वामी सेवा करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी. फक्त तुम्ही सेवाच करू नका, या गोष्टींचेही पालन तितकेच करा. सेवा म्हणजे दाखवायची गोष्ट नाही, ती शांततेत, एकांतात, मनापासून करायची गोष्ट आहे. आज या वर्षाच्या पहिल्या गुरुवारी फक्त दिवा लावून थांबू नका. आज एक निर्णय घ्या. आज ठरवा की या वर्षी आपण कोणाशीही वाईट बोलणार नाही, कोणाच्या मनाला जाणून बुजून दुखवणार नाही. आज ठरवा की मनात अहंकार ठेवणार नाही. आपण बरोबर आणि समोरचा चुकतो असं सिद्ध करण्यात आयुष्य घालवणार नाही. आज ठरवा की कोणी कठोर बोललं तरी आपण शांत राहू. कारण शांत माणसावर स्वामी समर्थांची कृपा नेहमीच असते आणि जास्त असते. आज ठरवा की या वर्षी आपण थोडे अधिक समजून घेणारे, थोडे अधिक माफ करणारे आणि थोडे अधिक प्रेम देणारे बनू. कारण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ फक्त पूजा पाहत नाहीत, ते आपला स्वभाव पाहतात. आजचा हा छोटासाच निर्णय जर तुम्ही वर्षभर पाळलात तर समजा स्वामी तुमच्या सोबतच चालत आहेत. आजचा गुरुवार फक्त दिवस नाही, तो आहे नव्या मनाची सुरुवात. शेवटी शांतपणे म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अनेकांनी अनुभव घेतला आहे, जेव्हा काहीच मार्ग उरत नाही तेव्हा स्वामी मार्ग दाखवतात. जेव्हा शब्द संपतात तेव्हा स्वामी बोलतात.
जेव्हा अश्रू येतात तेव्हा स्वामी सावरतात. आजचा गुरुवार तसाच एक अत्यंत प्रिय असा दिवस आहे, जिथे तुम्ही न बोलताही स्वामी समर्थ तुमचं नक्कीच ऐकतील. आजचा हा पहिला गुरुवार दुर्लक्ष करू नका. आज केलेली छोटीशी सेवा उद्या मोठं समाधान देईल. आजची श्रद्धा उद्याचं तुमचं धैर्य बनेल आणि आजचा स्वाभिमान, आजचा स्वामींचा आशीर्वाद वर्षभर तुमच्या पाठीशी उभा राहील. शेवटी एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हालाही आज स्वामीवर श्रद्धा वाटत असेल तर आज कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरूच नका, कारण आज हा वर्षातील हा पहिला गुरुवार आहे. या वर्षीपासून काहीतरी चांगलं करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. स्वामीवर विश्वास ठेवा आणि स्वामी मार्ग दाखवतात. धन्यवाद.